नमस्कार, मी प्राध्यापक चव्हाण एस जे एम कॉलेज कोपरगाव. इयत्ता 11वी भूगोल या वर्गासाठी प्रकरण 7वे हिंदी महासागर तळरचना आणि सामरिक महत्त्व या प्रकरणामधील हिंदी महासागर तळरचना याविषयीची माहिती आपण अभ्यासत आहोत. तर हिंदी महासागर तळरचनेची माहिती अभ्यासत असताना मागील तासाला आपण हिंदी महासागरातील बेटे याविषयीची माहिती अभ्यासलेली आहे. तर आज आपण या ठिकाणी हिंदी महासागरीय खोली हिंदी महासागर तळरचनेचा विचार करताना महासागरीय खोरी हा जो काही चौथा मुद्दा आहे, तर त्या चौथ्या मुद्द्याची माहिती अभ्यासणार आहोत. सागर तळावरील खोलवर असलेल्या सपाट भागाला महासागरीय खोरी असे म्हणतात. म्हणजेच महासागराच्या तळभागावर किंवा महासागरावरील खोलवर असलेल्या अतिखोलीच्या भागावर असणारा जो सपाट भाग असतो तर या खोलवर असलेल्या सपाट भागाला महासागरीय खोरी या नावाने ओळखले जाते. त्यानंतर जागतिक स्तरावर सर्वच महासागरांचा महासागरीय खोरी असा उल्लेख केला जातो. म्हणजे सर्वसाधारणपणे जगामध्ये असणारे जे काही वेगवेगळे महासागर आहेत, तर यामध्ये हिंदी महासागर असेल, प्रशांत महासागर असेल, पॅसिफिक महासागर असेल, अटलांटिक महासागर असेल, तर या सर्व महासागरीय सागरांचा समावेश महासागरीय खोरी असाच केला जातो. कारण या ठिकाणी महासागराची खोली जी की आहे, तर ही महासागराची खोली सर्वच महासागरांची खोली जास्त असल्यामुळं त्या ठिकाणी या महासागरांचा समावेश महासागरीय खोरी यामध्ये केला जातो. आणि मग प्रत्येक महासागरामध्ये अनेक लहान मोठी खोरी जी की आहेत, तर ती आढळतात. यामध्ये खंडीय भागातून आणलेल्या व सागरी भागामध्ये निर्माण झालेल्या अवसादांच्या संचयनासाठी ही खोरी अखेरची स्थाने असतात. तर महासागरीय प्रदेशाकडे जेव्हा पाण्याचा प्रवाह येत असतो किंवा अंतर्गत भागामध्ये ज्या काही घडामोडी होतात आणि मग या अंतर्गत भागातील घडामोडीमधून जे काही वेगवेगळे पदार्थ त्या ठिकाणी तयार होत असतात, तर त्या सर्व पदार्थांचा संचयनाचं काम जे की आहे, तर हे संचयनाचं काम या ठिकाणी या महासागराच्या खोऱ्यांच्या प्रदेशामध्ये झालेलं आपल्याला आढळून येते. आणि मग अशा प्रकारे हिंदी महासागरामध्ये असणारी जी काही वेगवेगळ्या प्रकारची खोरी आहेत, तर त्या खोऱ्यांची नावं या ठिकाणी दिलेली आहेत. यामध्ये साधारणपणे ओमान खोरे, अरेबियन खोरे, सोमाली खोरे, मॉरिशस खोरे, मस्कारेन खोरे, अगुल्लास किंवा नाताळ खोरे, पश्चिम ऑस्ट्रेलियाचे खोरे आणि मध्य हिंदी खोरे व गंगा खोरे यांचा समावेश जो की आहे, तर तो समावेश या ठिकाणी हिंदी महासागरातील खोऱ्यांमध्ये झालेला आपल्याला आढळून येतो. त्यानंतर हिंदी महासागर तळरचनेचा या ठिकाणी विचार करता हिंदी महासागर तळरचनेमध्ये असणारी शेवटची जे काही तळरचनेमधला भाग आहे, तर त्यामध्ये मग सागरी खळगे आणि गर्ता यांचा समावेश जो काही आहे, तर तो या ठिकाणी होताना आढळतो. तर मग सागरी गर्ता हा महासागरामधील अति खोल अशा प्रकारचा भाग असतो. आणि मग हिंदी महासागरामध्ये अशा गर्ता इतर महासागराच्या तुलनेत खूपच कमी आहेत. म्हणजेच इतर महासागरामध्ये असणाऱ्या ज्या काही गर्तांची संख्या आहे सागरी गर्ता, तर त्या तुलनेने हिंदी महासागरामध्ये मग अशा प्रकारच्या या सागरी गर्ता कमी प्रमाणामध्ये आढळतात. आणि ज्या बहुतेक महासागरीय हिंदी महासागरामध्ये असणाऱ्या गर्ता ज्या काही आहेत, तर त्या प्रामुख्याने पूर्व सीमेकडे, त्याचबरोबर भारत, ऑस्ट्रेलिया आणि पॅसिफिक भूपट्टाच्या ऱ्हास सीमेवर प्रामुख्याने आढळतात. यापैकी जावा आणि सुमात्रा ही जी काही बेटं आहेत, तर या जावा आणि सुमात्रा जवळील असणारी
सुंदा नावाची जी काही गर्त आहे, तर या सुंदा गर्तेची खोली 7,400 मीटर असलेली आपल्याला आढळते. त्याचबरोबर आणखी दुसरी एक गर्ता पहा, या जावा आणि सुमात्रा बेटांच्या दरम्यान असणारी, तिचं नाव आहे ओब गर्ता. आणि मग ही ओब नावाची गर्ता जी की आहे, तर ही गर्ता तिची खोली साधारणपणे 6,875 मीटर खोल असलेली आपल्याला आढळते. तर अशा पद्धतीने मग या हिंदी महासागरामध्ये असणाऱ्या गर्ता ज्या काही आहेत, तर त्या गर्ता प्रामुख्याने आढळतात. आणि या ठिकाणी मग हिंदी महासागर तळरचना हा जो काही टॉपिक आहे, तर तो आता आपल्याला इथं संपलेला आहे. त्यानंतर मग आज आपण पहा, या ठिकाणी आणखी दुसरा टॉपिक सुरू करत आहोत आणि त्याचं नाव आहे पहा, हिंदी महासागरातील तापमान व क्षारतेचं वितरण. तर साधारणपणे पहा, हिंदी महासागराच्या तापमानाचा जर विचार केला, तर या ठिकाणी या तापमानाचा सागर जलातील सजीव सृष्टीवर प्रभाव असलेला आढळतो. यामध्ये मग सागरी जलाच्या हालचालीसाठी सागर जल तापमानातील फरक हा जो काही आहे, तर हा फरक कारणीभूत ठरलेला आपल्याला आढळतो. म्हणजे सागर जलामध्ये अशा प्रकारचा हा जो काही फरक हिंदी महासागरामध्ये आढळतो, तर त्या ठिकाणी मग हिंदी महासागराला येऊन मिळणारे जे काही इतर उपसागर आहेत किंवा नद्या आहेत, तर त्या नद्यांच्या पाण्यामुळं त्या ठिकाणी सागर जलाचं तापमान जे काही आहे, तर त्या तापमानामध्ये फरक झालेला आपल्याला आढळतो. त्याचबरोबर सागर जलाची घनता ही जी काही आहे, तर ही घनता देखील तापमान आणि क्षारतेवर अवलंबून असते. म्हणजेच पहा, या ठिकाणी मग सागराची घनता आणि तापमानामधील फरक हा सागर जलाच्या हालचालीला कारणीभूत असलेला आढळून येतो. आणि मग अशा पद्धतीने या ठिकाणी पहा, हिंदी महासागराच्या तापमानाचा जर विचार केला, तर सर्वसाधारणपणे या ठिकाणी पहा, ही जी काही आकृती आहे, आकृती क्रमांक 7.2, तर या आकृतीमध्ये या ठिकाणी मग समताप रेषा ज्या काही आहेत, हिंदी महासागरावर वाहणारे जे काही वेगवेगळे वारे आहेत, नैऋत्य मान्सून वारे, ईशान्य मान्सून आणि नैऋत्य मान्सून काळामधील तापमानाची स्थिती, वाऱ्यामुळे या तापमानाची स्थिती जी काही आपल्याला आढळते, तर ती दर्शवण्याचा प्रयत्न या 7.2 आकृतीमध्ये केलेला आहे. आणि मग आकृतीचं निरीक्षण करून त्या ठिकाणी विचारलेले जे काही प्रश्न आहेत, तर त्या प्रश्नांची उत्तरं जी काही आहेत, तर ती उत्तरं द्यायची आहेत. आणि मग अशा पद्धतीने पहा, या ठिकाणी या आकृती क्रमांक 7.2 मध्ये इथं हे जे काही सागर जलाचं तापमान, हिंदी महासागराचं तापमान जे काही आहे, तर या हिंदी महासागराच्या तापमानाचा जर विचार केला, तर सर्वसाधारणपणे या ठिकाणी मान्सूनपूर्व काळामध्ये जेव्हा उन्हाळ्यामधील आयन दिन जवळ येत असतो, तेव्हा सागर जलाचे तापमान वाढू लागते. विषुववृत्ताजवळ म्हणजे दिलेल्या नकाशातील दक्षिण भागात ते जास्त असते. नैऋत्य मान्सून स्थिरावल्यावर अरबी समुद्र मोसमी वाऱ्यांच्या प्रभावाखाली येत असल्याने तेथील जलाचे तापमान कमी होते. आणि मग अशा प्रकारे सागर जलाचं तापमान, या ठिकाणी वाहणारे वारे जे काही आहेत, तर त्या वाऱ्यामुळं या ठिकाणी कमी झालेलं आपल्याला आढळतं. आणि मग अशा प्रकारे या अरबी समुद्रावरून वाहणाऱ्या मोसमी वाऱ्याच्या प्रभावाखाली हे क्षेत्र असल्याने त्या ठिकाणी सागर जलाचं तापमान कमी झालेलं आपल्याला आढळतं. आणि त्याचबरोबर मग पाहता तापमानाच्या आकृतिबंधात अशा प्रकारे मग बदल होतो. त्यानंतर ईशान्य मान्सून काळामध्ये हिवाळ्यातील आयन दिन जवळ येत असतो, यावेळी तापमान कमी होऊ लागते व बंगालच्या उपसागराच्या उत्तर भागामध्ये तापमान 24°C या दरम्यान असलेले आढळते. म्हणजेच पहा, या ठिकाणी अरबी समुद्र आणि त्याच्यालगत असणारा बंगालचा उपसागर जो काही आहे, किंवा या ठिकाणी अरबी समुद्र जो काही आहे, तर त्या अरबी समुद्राचा आणि बंगालच्या उपसागरावरून वाहणाऱ्या वाऱ्यांचा परिणाम
हा हिंदी महासागरातील तापमानावर आपल्याला झालेला आढळून येतो. आणि मग यामध्ये मग पहा, सुरुवातीला याआधी आपण अभ्यासले की अरबी समुद्रावरून वाहणारे मोसमी वारे, नैऋत्य मोसमी वारे जे काही आहेत, तर हे अरबी समुद्रावरून वाहणारे मोसमी वारे जेव्हा मग या ठिकाणी हिंदी महासागराकडे येतात त्यावेळेला हिंदी महासागराचं तापमान कमी होतं. त्याचबरोबर बंगालच्या उपसागराच्या उत्तर भागामध्ये असणारं तापमान जे की आहे, तर हे तापमान 24°C आसपास असलेलं आपल्याला आढळतं. आणि मग अशा पद्धतीने या ठिकाणी हिंदी महासागरामधील तापमान जे काही आहे, तर हे तापमान इथं असलेलं आपल्याला आढळते. त्यानंतर मग आता पहा, हिंदी महासागर क्षारतेचा जर आपण विचार केला तर हिंदी महासागराची असणारी क्षारता जी काही आहे, तर ती क्षारता याचा जर विचार केला तर साधारणपणे महासागर जलाचा जो काही महत्त्वपूर्ण अशा प्रकारचा एक गुणधर्म आपल्याला आढळतो, तर त्यामध्ये मग सागर जलाची क्षारता जी की आहे, तर ही क्षारता हे एक सागर जलाचं गुणधर्म म्हणून आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. आणि मग या क्षारतेचं प्रमाण हे सागरी जलामध्ये किंवा सागरी जलात क्षार किती आहेत याचे मापक असते. आणि मग हे क्षारतेचं प्रमाण दर हजारी भाग PPT या स्वरूपामध्ये सांगितले जाते. दर हजारी भागामध्ये या ठिकाणी सागर जलाची क्षारता जी की आहे, तर ती प्रामुख्याने सांगितली जाते. आणि मग अशा पद्धतीने सागर जलाची क्षारता, हिंदी महासागर जलाची क्षारता जी की आहे, तर ही क्षारता प्रामुख्याने या ठिकाणी दर हजारी 35% इतकी असलेली आढळते. त्यानंतर मग आणखी इथं पहा, आकृती क्रमांक 7.3 ही जी काही आकृती आहे, तर या आकृतीचं सुद्धा निरीक्षण करायचं आहे. आणि मग या आकृतीमध्ये इथं सागर जलाच्या क्षारतेचं वितरण दिलेलं आहे पहा. आणि मग हे सागर जलाच्या क्षारतेचं हे जे काही वितरण आहे, तर त्या वितरणाचं मग त्या ठिकाणी निरीक्षण करायचं आहे. आणि मग इथं या ठिकाणी पहा, हे जे काही प्रश्न आहेत, तर ते प्रश्न मग आता आपल्याला अभ्यासायचे आहेत. आणि या ठिकाणी मग हे जे काही प्रश्न आहेत, क्षारतेचं वितरण जे काही आपण म्हणतो, तर ते क्षारतेचं वितरण जे काही आहे, तर ते वितरण या आकृती क्रमांक 7.3 मध्ये दिलेलं आहे. आणि मग अशा प्रकारे हे 7.3 या आकृतीमध्ये हे जे काही क्षारतेचं वितरण आहे, तर त्याचं निरीक्षण करायचं आहे. आणि मग त्यावर आधारित जे काही प्रश्न या ठिकाणी विचारलेले आहेत, तर त्या 3 प्रश्नांची उत्तरं द्यावयाची आहेत. आता पहा, हिंदी महासागर क्षारतेचा जर या ठिकाणी विचार केला, तर हिंदी महासागरातील क्षारता वितरणाचा आकृतिबंध हा वैशिष्ट्यपूर्ण असलेला आपल्याला आढळतो. आणि मग सोमाली द्वीपकल्पाच्या आसपास व सौदी अरेबियाच्या किनारी भागामध्ये क्षारता ही सामान्यतः जास्त आहे. आणि मग याचं मुख्य कारण जे काही आहे, तर हे कारण म्हणजे या प्रदेशात तापमान जास्त व पर्जन्यमान कमी आहे. तसेच या भागात समुद्राला फारशा नद्या येऊन मिळत नाहीत. बंगालच्या उपसागरात गंगा नदी प्रणालीतून पाण्याचा येणारा प्रचंड विसर्ग, तसेच द्वीपकल्पीय नद्यांमधून येणारा विसर्ग यामुळे या समुद्रातील क्षारता कमी होण्यास मदत होते. आता या ठिकाणी पहा, आपल्याला एक भौगोलिक कारणाचा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. आणि तो म्हणजे हिंदी महासागराची क्षारता इतर महासागरांच्या तुलनेने कमी असलेली आढळते. भौगोलिक कारण लिहा. आणि मग या भौगोलिक कारणाचं उत्तर आपल्याला या ठिकाणी लिहित असताना आपल्याला इथं जे काही मुद्दे सांगावे लागतील, तर त्यामध्ये मग साधारणपणे या ठिकाणी सौदी अरेबियाच्या किनारी भागामध्ये क्षारता सामान्यतः जास्त आहे. त्याचं कारण
त्या ठिकाणी तापमान जास्त व पर्जन्यमान कमी असते. आणि मग त्याचबरोबर या भागामध्ये फारशा नद्या वाहत नाहीत. हे झालं पहा या ठिकाणी सौदी अरेबियाच्या किनारी भागामध्ये क्षारता जास्त असण्याचं कारण. परंतु या ठिकाणी हिंदी महासागराची क्षारता जी काही कमी आढळते, तर त्याची जी काही कारणं आहेत, तर त्यामध्ये बंगालच्या उपसागरात गंगा नदी प्रणालीमधून पाण्याचा येणारा प्रचंड विसर्ग, तसेच द्वीपकल्पीय नद्यांमधून येणारा विसर्ग, यामुळे या ठिकाणी समुद्राची क्षारता जी की आहे, तर ही समुद्राची क्षारता कमी होण्याला मदत झालेली आपल्याला आढळते. आणि मग नैऋत्य मान्सून काळामध्ये ही क्षारता जी की आहे, तर ही सागर जलाची क्षारता कमी होताना आपल्याला आढळते. त्यानंतर मग आता पहा, हिंदी महासागरातील सागरी प्रवाहांचा या ठिकाणी विचार करता हिंदी महासागरातील जे काही सागरी प्रवाह आहेत, तर यामध्ये मग हिंदी महासागरातील पाण्याच्या प्रवाहांचा आकृतिबंध हा पॅसिफिक व अटलांटिक महासागरातील आकृतिबंधापेक्षा खूपच वेगळा आहे. या ठिकाणी मग मान्सून वाऱ्यांचा प्रभाव जो काही आपल्याला आढळतो, तर हा मान्सून वाऱ्यांचा प्रभाव उत्तर हिंदी महासागरातील प्रवाहावर स्पष्टपणे दिसून येतो. आणि मग या ठिकाणी पहा, या ज्या काही आकृत्या इथं आता दिलेल्या आहेत पेज नंबर 80वर, या ज्या काही आकृत्या आहेत पहा, तर या आकृती क्रमांक 7.4 मध्ये हे जे काही सागरी प्रवाह आहेत, लाल रंगाच्या सहाय्यानं जे काही बाण दर्शवलेले दिशा दाखवलेली आहे, तर ते उष्ण प्रवाह आहेत. तर निळ्या रंगाच्या सहाय्यानं या ठिकाणी या दोन्हीही नकाशामध्ये जे काही सागरी प्रवाह आहेत, तर हे दाखवलेले आहेत. त्यांची दिशा जी की आहे, तर ती दिशा त्या ठिकाणी दाखवलेली आहे. पहिल्या आकृतीचं जर निरीक्षण केलं, तर या ठिकाणी मग या पहिल्या आकृतीमध्ये आशिया खंडाचा दक्षिणेकडील भाग, या ठिकाणी पहा हिंदी महासागराचा भाग आहे, अरबी समुद्र, बंगालचा उपसागर असेल, आणि मग या हिंदी महासागरावर वाहणारे जे काही वारे आहेत, तर त्या वाऱ्यांचा प्रभाव आणि त्यामुळं त्या ठिकाणी वाहणारे उष्ण प्रवाह व शीत प्रवाह जे काही आहेत, तर ते उष्ण आणि शीत प्रवाह या दोन्ही आकृत्यामध्ये दाखवलेले आहेत. आणि मग अशा पद्धतीने हे जे काही हिंदी महासागरावर वाहणारे शीत आणि उष्ण प्रवाह आहेत, तर त्यांचं निरीक्षण करायचं आहे. आणि त्यावर आधारित जे काही प्रश्न या ठिकाणी 81 पेजवर दिलेले आहेत, तर ते त्या 81 पेजवरील उत्तरं जी की आहेत, तर ती उत्तरं आपण शोधायची आहेत. आणि मग अशा प्रकारे पाहता या सागरी प्रवाहांविषयी अधिक माहिती अभ्यासत असताना साधारणपणे हे जे काही सागरी प्रवाह आहेत, तर हे सागरी प्रवाह आपले स्वतंत्र अस्तित्व जे की आहे, तर हे स्वतंत्र अस्तित्व टिकवून ठेवणारे आहेत. आणि मग हे सागरी प्रवाह आपलं जेव्हा अशा प्रकारे स्वतंत्र अस्तित्व टिकवून ठेवतात, त्यावेळेला मग सागर जलाचं तापमान जे काही आहे, तर त्या तापमानावर त्याचा परिणाम जो काही आहे, तर हा परिणाम होत असतो. आणि मग असे प्रवाह महासागराच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत वाहत असतात. त्या ठिकाणी सागरी प्रदेशामध्ये सागराच्या भागामध्ये वाहणारे जे काही वारे आहेत, तर त्या वाऱ्यांचा परिणाम हे जे काही उष्ण आणि शीत प्रवाह सागरावर वाहत असतात, तर त्या वाऱ्यांचा प्रभाव जो काही आपण म्हणतो, तर हा प्रभाव या सागरी प्रवाहांवर झालेला आपल्याला आढळतो. आणि मग अशा प्रकारचे हे वारे या प्रवाहांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेत असतात. त्यामध्ये मग उष्ण आणि शीत प्रवाह एकमेकांमध्ये मिसळण्याचं काम जे काही आहे, तर ते काम हे जे काही वारे आहेत, तर त्या वाऱ्यांच्या मार्फत होत असतं. आणि महासागराच्या मग एका भागातून दुसऱ्या भागाकडे उष्णतेचे वहन करण्याचं कार्य देखील वाऱ्यांमुळं होत असतं. आणि त्याचबरोबर मग पहा, या प्रवाहामधून वाहणाऱ्या पाण्याच्या तापमान स्थितीनुसार
त्यांचं शीत आणि उष्ण प्रवाह असे वर्गीकरण जे काही आहे तर ते वर्गीकरण केले जाते. यामध्ये मग पाहता हिंदी महासागराचा या ठिकाणी आपण विचार करत आहोत. आणि मग या हिंदी महासागरावर वाहणारे जे काही सागरी प्रवाह आहेत यांचा जर विचार केला तर त्या ठिकाणी मग अनेक अशा प्रकारची परिस्थिती जी की आहे तर ती परिस्थिती मग या सागरी प्रवाहांवर परिणाम करताना आपल्याला आढळून येते. आणि मग याचा जर आपण विचार केला तर साधारणपणे पहा, किनाऱ्याचा आकार, महासागराचा विस्तार आणि प्रदेशातील वाऱ्यांच्या हालचालीचा आकृतिबंध यामुळे हिंदी महासागरातील जलप्रवाह प्रभावित झालेले आहेत. यामध्ये विषुववृत्तीय प्रवाह आहेत. त्यापैकी मात्र उत्तर विषुववृत्तीय प्रवाह हा दक्षिण विषुववृत्तीय प्रवाहाच्या मानाने अतिशय क्षीण असलेला आढळतो. त्याचबरोबर मग विषुववृत्ताच्या उत्तरेला सागरी प्रवाह ऋतूनुसार विरुद्ध दिशेने वाहणाऱ्या मान्सून वाऱ्याच्या प्रभावाखाली असतात. तसेच दक्षिण हिंदी महासागरातील प्रवाह प्रणाली चक्रीय प्रवाह आकृतिबंध तयार करते. आणि मग अशा प्रकारचा हे जे काही हिंदी महासागरावर वाहणारे सागरी प्रवाह आहेत तर या सागरी प्रवाहांचा विचार करता चक्रीय प्रवाहांचा जो काही आकृतिबंध तयार होतो तर या चक्रीय प्रवाहाच्या आकृतिबंधाच्या प्रमुख 2 भुजा असलेल्या आपल्याला आढळतात. त्यामध्ये दक्षिण विषुववृत्तीय प्रवाह आणि पश्चिम प्रवाह यामध्ये त्याचा समावेश झालेला आपल्याला आढळतो. आणि मग साधारणपणे पाहता या ठिकाणी दक्षिण विषुववृत्तीय प्रवाह जो काही आहे तर हा प्रवाह पूर्वीय वाऱ्यांच्या प्रभावाखाली पूर्व पश्चिम या दिशेने वाहताना आढळतो. तर पश्चिम प्रवाह जो काही आहे तर हा पश्चिम प्रवाह पश्चिमी वाऱ्याच्या प्रभावाखाली असणारा प्रवाह पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहतो. आणि मग हा जो काही आकृतिबंध चक्राकार पद्धतीचा आहे पहा, तर हा चक्राकार प्रवाहाचा आकृतिबंध पश्चिमेकडे मोझांबिक अगुल्हास प्रवाह व पूर्वेकडे पश्चिम ऑस्ट्रेलिया प्रवाहाने पूर्ण झालेला आढळतो. आणि हा चक्रीय आकृतिबंध जागतिक स्तरावरील प्रमुख आकृतिबंधापैकी एक मानला जातो. त्यानंतर उत्तर हिंदी महासागरामध्ये ऋतूनुसार मान्सून वाऱ्याच्या प्रभावाने सागरी प्रवाह वाहत असतात. आणि मुख्यतः हे प्रवाह किनाऱ्याला अनुसरून वाहतात. उन्हाळ्यामध्ये त्यांची दिशा घड्याळाच्या काट्याप्रमाणे तर हिवाळ्यामध्ये त्यांची दिशा घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने असलेली आपल्याला आढळते. आता या ठिकाणी पहा, हा जो काही मुद्दा दिलेला आहे, उत्तर हिंदी महासागरीय प्रदेशामध्ये ऋतूनुसार मान्सून वाऱ्याच्या प्रभावाने सागरी प्रवाह वाहत असतात. म्हणजेच मग पहा आता या ठिकाणी उत्तर हिंदी महासागरामध्ये वाहणारे जे काही मान्सून वारे आहेत आणि मग त्या मान्सून वाऱ्यांचा प्रभाव हा प्रामुख्याने त्या प्रदेशामध्ये वाहणारे जे काही सागरी प्रवाह आहेत तर या सागरी प्रवाहांवर त्यांचा परिणाम होताना आढळतो. आणि मग अशा प्रकारचे हे सागरी प्रवाह प्रामुख्याने किनाऱ्याला अनुसरून वाहत असतात. आणि मग अशा प्रकारचे हे सागरी प्रवाह उत्तर हिंदी महासागरामध्ये वाहत असताना उन्हाळ्यात आणि हिवाळ्यामध्ये त्या प्रवाहांची दिशा जी की आहे तर ही दिशा बदललेली आपल्याला आढळते. आणि मग उन्हाळ्यामध्ये साधारणपणे घड्याळाच्या काट्याच्या दिशेने म्हणजेच डावीकडून उजवीकडे घड्याळाच्या काट्याची दिशा जी काही असते पहा तर ती डावीकडून उजवीकडे घड्याळाचा काटा असा गोल गोल फिरत असतो. आणि मग अशा पद्धतीने उन्हाळ्यामध्ये या उत्तर हिंदी महासागरामध्ये हे जे काही मान्सून वारे आहेत
तर त्या मान्सून वाऱ्यांचा प्रभाव सागरी प्रवाहांवर झाल्यामुळं त्यांची दिशा घड्याळाच्या काट्याच्या प्रमाणे असते, तर हिवाळ्यामध्ये ही दिशा काट्याच्या विरुद्ध दिशेने असलेली आपल्याला आढळते. तर अशा पद्धतीने मग हिंदी महासागरामधील सागरी प्रवाह जे काही आहेत तर त्याविषयीची माहिती या ठिकाणी संपलेली आहे. हिंदी महासागराचं महत्त्व हा जो काही टॉपिक आहे तर तो आपण नंतरच्या तासाला अभ्यासणार आहोत. ठीक आहे.